नमस्कार, स्वागत आहे तुमचं द शुभांगी लाईफस्टाईलमध्ये. आज मी करणार आहे कांदे पोहे आणि उपम्याचं प्रीमिक्स. हे प्रीमिक्स आपल्याला आपण जर प्रवासाला जाणार असू किंवा लांबचा प्रवास असेल त्याच्यासाठी हे फार उपयोगी आहे. आणि जर आपली मुलं शिक्षणासाठी हॉस्टेलला बाहेर राहत आहेत त्यांना घरचं हवं आहे, घरचं काहीतरी खायचं आहे, तर हे विना गॅसचं फक्त 5 मिनिटात होणारं हे झटपट कांदे पोहे आहेत. झटपट रेसिपी आहे. आपण प्रवासातही नेऊ शकतो, म्हणजे ट्रेनचा प्रवास असेल किंवा आपण खूप लांबचा प्रवास असेल, दूरचा असेल, तर घरचंच खायचं आहे आपल्याला, किंवा तिथे खाण्याची सोय नाही आहे किंवा तिकडचं आपल्याला आवडत नाही आहे, प्रवासात सोय नाही आहे खाण्याची, तर आपण हे घेऊन जाऊ शकतो. फक्त थर्मास सोबत घ्यायचा आणि थर्मासमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि फक्त ते आपल्याला रेसिपी आपल्याला तयार करता येते. ती डिश कांदे पोहेची आपल्याला तयार करता येते. चला तर मग बघूया. मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांद्या पोहेला वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ते चाळून घ्यायचे. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि कांदा घेतलेला आहे. मी एक कांदा घेतलेला आहे, तो मी बारीक पातळ काप केलेले आहेत आणि ते ओव्हनमध्ये ते भाजून घेतलेलं आहे. मी एकदम कोरडा कुरकुरीत करून घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे लागणार आहेत, 5 ते 7 मिरच्या आणि सायट्रिक ॲसिड लागणार आहे. अगदी पाव चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे. तुम्हाला जर कांद्या पोह्यामध्ये लिंबूचा जर फ्लेवर हवा असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड घालू शकता. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी. फोडणीसाठी साहित्य लागेल आपल्याला मोहरी, जिरे, हिंग आणि हळद. आता आपल्याला कढईमध्ये पोहे भाजायला घ्यायचे आहेत. एकदम कोरडेच भाजून घ्यायचे आहेत पोहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे. एकदम बारीक गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला हे साईडला काढून घेऊया आणि त्याच कढईत आपल्याला तेल घ्यायचं आहे. 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे. मिरच्या एकदम कुरकुरीत तळून झालेल्या आहेत, त्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे आपल्याला. कढीपत्ता पण कुरकुरीत झालेला आहे. कढीपत्ता पण आपल्याला त्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. आता शेंगदाणे पण चांगले भाजलेले आहेत, ते पण एका ताटात काढून घेऊया आपण. त्याच कढईत 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे. तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला जिरे घालायचे. 1 ते 1.5 चमचा जिरे घालायचे. मोहरी घालायची 1 चमचा. हिंग घालायचे पाव चमचा. आणि ते चांगले जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे. एकदम फोडणी चांगली बसली पाहिजे. फोडणी करताना तेल एकदम व्यवस्थित गरम झालं पाहिजे. त्यात आता हळद घालूया अर्धा चमचा. आणि हा ओव्हनमध्ये भाजलेला कांदा आपण घालायचा आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण हा घातला तर छान लागतो, एकदम कुरकुरीत फ्लेवर छान येतो. कांदा टाकला की लगेचच आपल्याला पोहे टाकायचे, भाजलेले पोहे टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे ते. त्यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार, पिठी साखर घालायची 1 चमचा मीठ आणि 2 चमचे पिठी साखर घालायची त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घेऊया. आता जास्त नाही भाजायला लागणार आहे आपल्याला, पण फक्त आपण आधी पोहे भाजलेलेच होते त्यामुळे ते कुरकुरीत छान झालेले आहेत. फक्त तेलात आपल्याला सगळे मसाले, त्या पोह्याला हळद, सगळे मसाले, तेल सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले सगळे मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे त्यात घालायचे आणि मग व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि ह्यावेळी फक्त थोडेसे 2 ते 3 चिमटच आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं आंबटपणा, लिंबूचा फ्लेवर येतो. खूप छान लागतात हे कांदे पोहे. व्यवस्थित परतून घ्यायचे हे पोहे.
खूप छान लागतात. हे असेच खाल्ले ना तरी चिवड्यासारखे लागतात, अगदी छान वाटतात असे सुद्धा खायला. हे व्यवस्थित परतून झालेले आहेत. हे आता थंड व्हायला आपण साईडला ठेवूया आणि याचे पोहे कसे करायचे मी दाखवते तुम्हाला. हे प्रीमिक्स आपण करून ठेवलं तर 1 ते 2 महिने आरामात राहतात, टिकतात ते चांगले असे. आपण ते 1-2 महिने वापरू शकतो. आता आपण बघूया उपमा प्रीमिक्स. उपमा कसा करायचा आपण बघूया. उपमा प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा. अर्धा किलो रवा घेतलेला आहे मी इथे. मोठा रवा घ्यायचा आहे, जाडा रवा. आणि मिरच्या लागणार आहेत 5 ते 7, कढीपत्ता, पिठी साखर, मीठ, हिंग, शेंगदाणे 1 वाटी आणि सायट्रिक ॲसिड अगदी पाव चमचा. आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला जिरे आणि मोहरी. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला कढई तापवायची. त्याच्यामध्ये आपल्याला मोठे 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे. उपमा ना तुपातच छान लागतो, एकदम खमंग लागतो, तेलात नाही करायचं. त्यामुळं ह्याच्या उपमा प्रीमिक्ससाठी आपल्याला पूर्णपणे तूपच वापरायचं आहे. 4 चमचे तूप घातलेलं आहे. ते चांगलं वितळलं, गरम झालं, त्यात आपल्याला रवा घालायचा आहे. रवा आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजायचं आहे. अगदी रव्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. रवा व्यवस्थित भाजला की तो पाण्यात घातला की चांगला फुलतो. रवा एकदम व्यवस्थित भाजलेला आहे, बारीक गॅसवर एकदम भाजायचा आपल्याला. तो भाजून झाला, मी साईडला काढून ठेवला आहे रवा. आणि त्याच मोठे 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं तापलेलं आहे. त्यात मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत, एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या एकदम खरपूस तळून झालेल्या आहेत, अगदी त्यातला ओलसरपणा पूर्ण गेलेला आहे. आता ह्या मिरच्या आपण एका ताटात काढून घेऊया. त्या तुपात आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे, तो पण काढून घ्यायचा एका ताटात. आता त्याच तुपात आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. त्याच तुपात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि हिंग घालायचं आहे, पाव चमचा. व्यवस्थित ते तडका चांगला लागला पाहिजे, व्यवस्थित ते फुलले पाहिजे. फोडणी व्यवस्थित बसली की त्यात रवा घालायचा आहे. भाजलेला रवा त्यात घालायचा आहे आणि थोडंसं परतायचं आहे. आणि तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरच्या टाकायच्या आहेत. आणि मीठ चवीप्रमाणे आणि साखर हे घालून व्यवस्थित परतायचं आहे. आणि त्यात थोडंसं आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, अगदी 2 चिमट. म्हणजे लिंबूचा फ्लेवर लागतो उपम्याला, खूप छान टेस्ट लागते, पण अगदी प्रमाणात टाकायचं आहे. हे झाले उपमा प्रीमिक्स तयार. आता हे आपण थंड करायला ठेवायचं आहे एका ताटामध्ये. हे पोहे प्रीमिक्स थंड झालेलं आहे. ते एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते जास्त काळ टिकून राहतं. ह्याचा आपण आता पोहे कसे बनवायचे आणि उपमा कसा बनवायचा ते आपण आता बघूया. एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे, पोहे प्रीमिक्स. त्यात आपल्याला अर्धा वाटी म्हणजे अर्धा कप पाणी घालायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे, एका वाटीला अर्धा वाटी असं प्रमाण घ्यायचं आहे. त्या पोह्यावरती आपण ओतूया गरम पाणी आणि असंच 5 मिनटं राहू द्यायचं. त्यावर झाकण ठेवून आपण हे 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया. आणि उपमा प्रीमिक्सचा आपल्याला उपमा बनवायचा, त्याच्यासाठी 1 वाटी उपमा प्रीमिक्स घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला
1 वाटी गरम पाणी घालायचं आहे. उपम्याला थोडं जास्त पाणी लागतो, रवा फुलतो, त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही वाटीचं प्रमाणही घेऊ शकता. आणि हे थोडंसं व्यवस्थित हलवून आपल्याला हे असंच 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही हे प्रवासाला नेणार असाल तर हे असं पॅकेटमध्ये सुद्धा पॅकिंग करून घेऊन जाऊ शकता. असे पॅकेट बनवून ठेवले आणि प्रवासाला घेऊन गेलं तर आपल्याला बनवण्यासाठी खूप सोपं जातं. हे तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा, हे प्रीमिक्स नक्की करून बघा, खूप उपयोगी आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू अँड बाय बाय.